बायकोशी भांडण झालं आणि तिच्यावरील राग चिमुकल्या बाळावर काढला। या रागाच्या भरातून जन्मदात्या पित्यानं पोटच्या लेकाचा खून केला। अतिशय निर्दयीपणे गळा चिरून त्या कोवळ्या जीवाची हत्या करण्यात आली। माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी घटना घडली पुणे शहरात। IT मध्ये कामाला असणाऱ्या आणि शिकल्या सवडल्या वडिलांनीच मुलाची हत्या केल्यानं पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली। एखाद्या हैवानालाही लाजवेल असं लाजिरवाणं कृत्य बापाने केले। तसं बघितलं तर शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जाणारं पुणे हे आता महाराष्ट्राच्या गुन्हेगारांचं केंद्र बनलंय। हत्या, मर्डर, बलात्कार, चोऱ्या माऱ्या आणि भांडणाच्या घटनांनी पुण्याची इमेज आधीच खूप डॅमेज झाले। त्यातच आता एका बापाच्या विकृताची कहाणी याच पुण्यातून समोर आली आहे। महादेव सुधाकर टिकेटी असं सदर नराधामाचं नाव असून त्यानं आपल्या 3.5 वर्षाचा मुलाचा हिम्मत टिकेटी याचा खून कसा केला, या मर्डर केसमध्ये बायकोसोबतचं भांडण कसं कारणीभूत ठरलं, त्याचीच ही A to Z कहाणी। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। 38 वर्षीय आरोपी महादेव टिकेटी हा पुण्यातील चंदननगर भागात राहणारा असून एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे। त्याला 3 वर्षांचा एक मुलगा आणि 8 वर्षांची एक मुलगी आहे। महादेव टिकेटी हा मूळचा विशाखापट्टणम येथील असून कामाच्या निमित्तानं 2016 पासून तो पुण्यात राहायला आला। गुरुवारी मुलीला शाळेतून घेऊन येतो असं सांगून माधव आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाला घेऊन बाहेर पडला। दरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमधून मुलगी सोसायटीच्या आवारात आली आणि तिथून ती घरी आली। मात्र रात्री उशिरापर्यंत माधव आणि त्याचा मुलगा घरी काही परत आला नाहीये। आपला नवरा आणि मुलगा उशीर होऊनही घरी न आल्यानं माधवची पत्नी स्वरूपाने माधवला फोन केला। मात्र मी हिम्मतला घेऊन सिगरेट फुकण्यासाठी बाहेर आलो असल्याचं माधवनं त्याच्या बायकोला सांगितलं। स्वरूपा दोघांची वाट बघत राहिली, पण ते दोघे घरी आलेच नाहीत। स्वरूपाने नातेवाईक आणि मित्रपरिवारांकडे चौकशी केली, मात्र दोघांचा कुठेही पत्ता लागला नाहीये। त्यानंतर मध्यरात्री 12:30च्या सुमारास स्वरूपाने चंदननगर पोलिसांना पती आणि आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असता माधव खराडी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता हे स्पष्ट झालं। पोलिसांनी हॉटेलवर धाड मारत माधवला ताब्यात घेतलं। माधव हा दारूच्या नशेत होता, त्याला साधी बोलण्याची शुद्ध नव्हती। मात्र त्यावेळी माधव सोबत त्याचा मुलगा हिम्मत हा कुठेच दिसला नाहीये। माधवला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यानं सांगितलं, दारू पिल्यानंतर हडपसर बसस्थानकात असताना मुलगा हरवला। मात्र पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला। हिम्मतचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकानं CCTV चित्रीकरण आणि त्याचे मोबाईल कॉल डिटेल्स काढले। CCTV मध्ये माधव त्याच्या मुलाला घेऊन जात असल्याचं दिसून आलं, पण परत येताना त्याच्यासोबत मुलगा नव्हता। वाटेत त्यानं एका दुकानातून चाकू आणि ब्लेड विकत घेतल्याचं आढळून आलं। त्यानंतर पोलिसांचा माधववरील संशय आणखीनच गडद झाला। माधवची कसून चौकशी केली, त्यानंतर मुलाला त्यानं निर्जन स्थळी घेऊन जाऊन चाकूने गळा चिरून त्याचं खून केल्याचं त्यानं पोलिसांसमोर कबूल केलं। पोलिसांनाही यानंतर आश्चर्याचा धक्का बसला। पोलिसांनी आपल्या खाकीची पॉवर दाखवताच माधव बोलता झाला आणि रामानुज कृत्याचा पाडा त्यानं पोलिसांसमोर वाचला। माधव हा त्याच्या पत्नीवर म्हणजे स्वरूपावर अनेक दिवसापासून संशय घेत होता। त्या संशयातूनच त्यानं आपल्या निष्पाप मुलाचा खून करण्याचा अमानुष निर्णय घेतला। माधवनं सांगितलं, तो मुलाला घेऊन निर्जळ स्थळी गेला आणि चाकूनं त्याचा गळा चिरून निर्दयीपणे हत्या केली। त्यानंतर मृतदेह एका निर्जन भागात टाकून घरी न परतता तो शहरात फिरत राहिला। त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप नव्हता। यानंतर माधवकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्या ठिकाणी त्यांना माधवच्या मुलाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला। खरं तर 2 महिन्यांपूर्वी माधव टिकेटी याला कंपनीनं कामावरून काढून टाकलं होतं। त्यानंतर तो पत्नीवरही संशय घेऊ लागला होता। याच संशयाच्या कारणावरून माधव आणि स्वरूपा या दोघांच्या सारखे खटके उडायचे। दोघांच्या सतत भांडणं व्हायची। त्या भांडणाच्या पायात आणि बायकोच्या रागाच्या भरात माधवनं आपल्या 3.5 वर्षाच्या निरागस मुलाचा जीव घेतला, गळा चिरून त्याची निर्गुण हत्या केली। या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली। दुसरीकडे स्वतःच्या नवऱ्यानंच पोटच्या लेकाचा खून केल्यानं स्वरूपा टिकेटी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पुणे शहर पोलिसांच्या चंदननगर पोलीस ठाण्यात माधव टिकेटी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून BNS कलम 103(1) आणि 238 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाते। मात्र दारूच्या नशेत आणि बायकोवरील संशयाच्या नादात एका अख्ख्या कुटुंबाची वाट लागली हे मात्र नक्की। पण या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरून गेलं ही बाब वेगळीच। मागच्या काही महिन्यांपासून मर्डर, हाणामारी, बलात्कार यांसारख्या घटनांनी हेच का ते सुसंस्कृत शहर असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीये।
बाकी तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.